खऱ्या अर्थाने क्रिकेट स्पर्धा संपन्न होते आहे आणि त्याचबरोबर या स्पर्धेचे आयोजकांच्या माध्यमातून राजूदादा शिंदे, त्याचबरोबर कुमारी पूजाताई शिंदे, युवती अध्यक्ष कळवा मुंब्रा विधानसभा यांचं खूप चांगलं योगदान आहे. गेले तिन्ही रात्र अगदी वेळेवर त्या इथे उपस्थित असतात. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत त्यांचं इथे त्या आपल्याला पाहायला मिळाल्या. पाहुण्यांचं स्वागत त्यांच्या माध्यमातून केलं जातं. लाईट्समन जरा प्लीज लगेच राजूदादा शिंदे सरांशी आपण संपर्क, राजूदादा शिंदे यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. लाईट्स प्रकाश योजना ज्यांच्या माध्यमातून दिली गेली त्यांना विनंती आपण यायचं आहे. लगेच राजूदादांशी आपण संपर्क साधा. समोर कळवा पश्चिम इथे सुरू असलेली ही क्रिकेट स्पर्धा वायफायच्या माध्यमातून तनिष्का ब्रॉडबँड सुदामा नगर कळवा यांच्यामधून आम्हाला ती सुविधा मिळाली. मंडप सजावट सोमनाथजी यांच्या माध्यमातून कळवायचे त्यांच्या माध्यमातून मिळाले. DJ ओम साई लाईट्स आणि साऊंड सिस्टीम ठाणे, थेट प्रक्षेपण tenniscricket.in, संतोष नाणेकर, गौरव सावंत, खूप मोठी नावं आपल्याला नेहमी पाहायला मिळतात. त्यांची टीम इथे तयार आहे. गौरव सावंत अर्थात शाहरुख शेख, विवेक कदम, जितेंद्र पवार, विनायक चिगवण, कुर्ला मुंबईची टीम. गेली 3 रात्र सुरेख असं योगदान यूट्यूबच्या माध्यमातून देण्याचा त्यांचा निश्चित चांगला प्रयत्न इथे आपल्याला पाहायला मिळाला. तर त्यांचं देखील आपण या ठिकाणी हार्दिक स्वागत करूया आणि काही क्षणात आपण मैदानाकडे वळतोय. पहिला सामना या स्पर्धेमधला. हॅलो हॅलो सलामीची जोडी मैदानामध्ये येते. ती महाराष्ट्र 11 संघ प्रथम फलंदाजी करतोय आणि डावाची सुरुवात करण्यासाठी या ठिकाणी सलामीचे 2 फलंदाज किरण आणि फरमान, संगनायक फरमान आणि त्याचबरोबर किरण डावाची सुरुवात किरण सोळकर डावाची सुरुवात करतोय. 5 षटकांचा सामना आहे. 2 षटका पॉवर प्लेचे आहेत. पहिल्या षटकामध्ये 2 षटक 30 शॉट सर्कलच्या बाहेर आणि दुसऱ्या षटकामध्ये मात्र 3 षटक 30 शॉट सर्कलच्या बाहेर असतील. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे आणि आपला अर्थातच सेफ्टी गार्ड आपण मैदानाच्या बाहेरून बदलून जायचं आहे, लावून जायचं आहे. मैदानामध्ये अशा प्रकारचं कृत्य जर आढळलं पंचांना तर मात्र 3 धावांची पेनल्टी दिली जाईल. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल याची देखील आपण नोंद घ्या. आणि पहिले षटक घेऊन अजय शेलार या ठिकाणी गोलीसाठी सज्ज होतोय. तर डावाची सुरुवात इथे मात्र फलंदाज या ठिकाणी डावाची सुरुवात करतोय फरमान आणि पहिलं षटक घेऊन गोलंदाज येतोय अजय शेलार. पहिलं षटक पॉवर प्लेचं इथे मात्र पाहतात 2 क्षेत्ररक्षक 30 शॉट सर्कलच्या बाहेर, ज्याच्यामध्ये 1 क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला आहे, 1 क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ आहे. पंचांचा इशारा आणि इथे सुरुवात होते. पहिला चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज तयार. एक गली, 1 पॉईंट, 1 कव्हर, मिड ऑफ युरेशन ऑफ साईडला. ऑन साईडला आपण पाहिलं तर अर्थातच शॉर्ट फाईनला कोणता क्षेत्ररक्षक नाही आहे. एक स्क्वेअर लेग, एक शॉर्ट मिड विकेट, मिड ऑन ही विरोचना आणि पहिलं षटकातला पहिला चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज अजय शेलार तयार. क्रिकेटचं कुरुक्षेत्र चेंडूवरचं युद्ध 17व्या षटकातलं क्रिकेटची सुरुवात आज आपण पाहतोय ते अर्थात 2022 इंग्रजांनी रोपटं लावलं आणि याचं वटवृक्ष भारतात झालं. तर जाऊया मैदानाकडे. पहिला चेंडू या ठिकाणी मात्र हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातो मिड विकेट क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूवर जाणार तोपर्यंत पहिल्या चेंडूवर येतोय पहिला खणखणी चौकार 4 धावांसाठी.
एक सुरेखा फटका इथे पाहायला मिळाला. चौकार 4 धावांचे योगदान द्यायला आपल्याला लगेच भारतीय क्रिकेट संघाच्या अर्थात वीरेंद्र सेहवाग यांची आठवण केली, ज्याने क्रिकेट विश्वामध्ये पहिल्या चेंडूवर पहिला चौकार कळून करताने हा आनंद साजरा केला होता. पुन्हा एकदा हा चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्रशेष चेंडूवर आहे. मिड ऑफला मात्र हा झेल चौकारानंतर आलेली विकेट आणि दुसऱ्या चेंडूवर या ठिकाणी फलंदाज मैदानातून फरमान बाहेर. मिळाली, ज्याच्यामध्ये 3.5 फीट ही महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, नांदेड जिल्ह्यामधले अर्थात माहूरची रेणुकादेवी आणि नाशिक शहरापासून साधारणतः 50 किलोमीटर असणारी ती सप्तशृंगी देवी, जी वणीची देवी असं म्हणलं, जे अर्ध फीट. आणि रेणुकादेवीचं दुसरं रूप म्हणजे एकविरा देवी असं म्हणलं जातं. एका वीराची माता म्हणून एकविरा देवी, अगदी कारल्याची ती देवी, अर्थातच आगरी कोळी लोकांना पावणारी देवी म्हणून अर्थात तिचा उल्लेख केला जातो. आणि ही गीतं तुम्ही अर्थात पाहता ती कोळी गीतं. तर जाऊया मैदानाकडे. नवीन फलंदाज मैदानामध्ये सचिन. यावेळी पहा अतिशय चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अजय शेलार, ज्याने पहिल्या चेंडू एक चौकार निश्चित आला होता, मग ते पुनरागमन केलं आणि यश असतं ते गोलंदाजाचं. आता सह्याद्री स्पोर्ट्स विरुद्ध महाराष्ट्र 11 या संघामध्ये सुरू असलेला हा पहिला सामना तुम्ही पाहताय. डावखुरा फलंदाज आहे. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला आहे. फटक्यामध्ये ताकद इथे थोडीशी पाहायला मिळाली. चेंडू गेला तो अर्थात स्क्वेअरली क्षेत्रामध्ये चेंडूवर येतात तोपर्यंत 1 धावेचं योगदान मिळालं. 1 धाव मिळाली संघाला आणि धावफलकावर धाव येतात त्या 1 गडी बाद 5. एका धावेने आपलं खातं उघडले ते किरण सोळकर. आणि यावेळी मात्र तिसऱ्या क्रमांकाला फलंदाज अर्थातच सचिन यावेळी स्ट्राईकला असेल. तिसऱ्या क्रमांकावर येणारे फलंदाज ज्यांचा कालिदेचा मी उल्लेख केला होता, एक दमदार योगदान देणारे खेळाडू नेहमी म्हणला जातं. फुटॉस चेंडू होता. यावेळी मात्र लोअर फुटॉसचा वापर केला. चेंडू आपण पाहतात गेला तो अर्थात मिडॉन क्षेत्रामध्ये. लॉंग ऑन क्षेत्र चेंडूवर येतोय, चेंडूची पकड करतोय. 1 धावेचं आणखीन एक योगदान मिळते आणि या एका धावेने सचिनने आपलं खातं उघडलंय. पहिलं षटक मार्गस्थ आहे. उद्या रविवार सुट्टीचा दिवस, त्यामुळे प्रेक्षकांची चांगली गर्दी इथे पाहायला मिळेल. क्रिकेट प्रेमी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहणार आहात. 1 धावेचं योगदान मिळालं. पॉवर प्लेचं पहिलं षटक तुम्ही पाहतात. अजय शेलार पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने अकुटप्प्याचा चेंडू होता. इथे पूल केलाय. चेंडू जातोय अर्थात डीप स्क्वेअर लेगमध्ये. पाहूया पंचांचा इशारा या ठिकाणी येईल. पंचांचा निर्णय हा शेवटचा असेल आणि एकच धाव ना, कोणी पंचांबरोबर उज्जत घालायची नाही आहे. आणि हा येतो एक शानदार फटका, चौकार 4 धावा. डीप स्क्वेअर लेगमधून आले एक सुंदर फटका, चौकार 4 धावांचं योगदान मिळालं. आणि अशा प्रकारे हे पहिलं षटक इथे मात्र पाहायला मिळेल. अजय शेलारचं थोडंसं मागलं षटक ठरलं. या षटकात धावा एकूण धावफलकर आल्या त्यात 10 आणि फलंदाज अर्थातच एक फलंदाज या ठिकाणी गमावला. अजय शेलार याचा यावेळी मात्र 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. एक क्षेत्ररक्षक मिड विकेटला आहे, एक लॉंग ऑन आहे आणि एक लॉंग ऑफ. माजी विरोधी पक्षनेत्या सन्माननीय प्रमिलाताई केणी मॅडम यांचं या ठिकाणी आगमन होतंय. त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत. ताईंना विनंती की आपण अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. तर जाऊया आपण मैदानाकडे. यावी दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडूला भिरकावून दिले लॉफ्टेड शॉट आणि आजच्या या रजनीमधला पहिला खणखणीत षटकार अर्थातच गगनभेदी गगनचुंबी षटकार.
फलंदाज सचिनला. सचिनची वैयक्तिक धावसंख्या धावपलकार जाऊन पोहोचते ती 7 आणि एकूण धावसंख्या धावपली 16. दुसरी षटक मार्गस्थ मैदानामध्ये. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. वन बाउंड चेंडू इथे पकडला जातोय. दुसरी धाव घेण्यासाठी अनिश्चित ध्येय दाखवलं. यशस्वी ठरतोय कारण सुरेख रनिंग बिटवीन द विकेट इथे पाहायला मिळाले. थोडंसं क्षेत्ररक्षण उशीर केला आणि तोपर्यंत 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्या त्या सचिनने. धावपलकार धावा येतात त्या 18 धावा. दोन्ही संघामध्ये एक निश्चित स्थानिक गटातले संघ जे पाहायला मिळतात. महाराष्ट्र 11 संघाचा मिळाला तर अर्थातच ठाणे शहरामधल्या जाऊया मैदानाकडे. पुढचा चेंडूला हलकंसं अर्थातच दिशा फक्त दिली होती. चेंडू गेला सेलिंग मिड ऑफ क्षेत्रामध्ये. 1 धावेचं योगदान मिळालं. 1 धाव संघाला मिळते. 19 धावा धावपलकार येतात. दुसरी षटक मार्गस्थ मैदानामध्ये असताना 1 धाव मिळते संघाला. सचिन याच्या धावसंख्येत 1 बदल. त्याची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 10 आणि समोर मात्र असेल तो किरण सोलकर. वेखराणे क्षेत्रक्षणी बदल केला जातोय. तुम्ही इथे पाहतात अर्थात डावकर फंडा जिथे येतोय. एक पॉईंट तैनात केलं. एक कव्हर, एक मिड ऑफ, एक लॉंग ऑफ ही रचना ऑफ साईडला. ऑन साईडला आपण पाहिलं तर एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक डीप स्क्वेअर लेग, एक शॉर्ट मिड विकेट, एक डीप अर्थात वाडिश लॉंग ऑन आणि एक मात्र मिड ऑन ही रचना. ऑफ साईडला 4, ऑन साईडला 5. किरणसाठी पुढचा चेंडू पंचांच्या उजवीकडून यावेळी एंड बदलतो गोलंदाज. उजव्या हाताने थोडासा जवळ येणारा चेंडू इथे पाहायला मिळाला. एक पाऊल पुढे टाकला होता आणि या ठिकाणी मात्र आपण पाहिला चेंडू गेला तो अर्थात मिड ऑफ क्षेत्रामध्ये जिथे क्षेत्रशीत चेंडू येतोय. चेंडूची फेकी करतोय तोपर्यंत सुरक्षित 1 धाव धावपलकार नोंदवतोय किरण सोलकर. 1 धाव संघाला मिळाली. 20 धावा धावपलकावर. उजव्या हाताने फलंदाज करणारा फलंदाज, डाव्या हाताने फलंदाज जेव्हा मैदानात असतो तेव्हा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला अर्थातच वारंवार क्षेत्ररक्षण बदल करावं लागतं. तारेवरची कसरत करावी लागते. या ठिकाणी मात्र सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. ऑनड्रॉइज इथे पाहायला मिळते. फटक्यामध्ये ताकद नव्हती. चेंडू गेला सिली मिडॉन क्षेत्रामध्ये. 1 धावेचं आणखीन एक योगदान मिळते. 21 धावा धावपलकार आल्यात. 21 अंक आपल्यासाठी निश्चित शुभांक असं म्हटलं जातं कारण 21 ध्रुवांच्या जोड्या आणि 21 मोदक आपण श्री संकष्टी चतुर्थीला गणपती बाबाला अर्पण करतो. तर मुस्लिम बांधवामध्ये 786 नंबर हा शुभांक मानला जातो. त्याची बेरीज देखील आपण पाहिली तर 7, 8 आणि 6 21 येते. जाऊया मैदानाकडे पंचांच्या उजवीकडून. पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडूचा स्पर्श त्याने अपील केलं गेलं पंचांकडे आणि तोपर्यंत मात्र इथे आपण पाहिलं अर्थातच हे षटक समाप्त होते. 2 षटकांची समाप्ती झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा धावपलकार आल्या. त्या प्रथम फलंदाजी करत असताना खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये महाराष्ट्र 11 या संघाच्या ठाणे परिसरातला हा संघ या ठिकाणी खेळतोय. प्रति षटक जर आपण पाहिलं 10.50च्या सरासरीने या ठिकाणी धावा धावपलकार आल्यात. आणि जाऊया आपण अतिथी कक्षामध्ये नुकताच ज्यांचं या ठिकाणी आगमन झालं त्या सन्माननीय ठाणे महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या प्रमिलाताई केणी यांना इथे आपण सन्मानित करणार आहोत. आणि शाल श्रीफळ आणि त्याचबरोबर एक सुंदर ट्रॉफी देऊन या स्पर्धेच्या आयोजिका कुमारी पूजाताई राजू शिंदे युवती अध्यक्ष कळवा मुंब्रा विधानसभा यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केलं जात आहे. राजकीय क्षेत्रामध्ये खूप चांगले योगदान देणारे अर्थात प्रमिलाताई केणी या ठिकाणी आहेत. माजी विरोधी पक्षनेत्या ठाणे महानगरपालिका यांचा इथे सन्मान केला जातोय. ताईंना विनंती आपण आसनस्थ व्हायचं आहे आणि पुन्हा एकदा आपण वळूया. तर जाऊया आपण मैदानाकडे. तिसरे षटक या ठिकाणी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. पूलचा फटका फसला. क्षेत्ररक्षक या ठिकाणी चेंडूवर येतोय आणि मिड विकेटला हा एक मोठा धक्का बसला. फलंदाज बाद. धावसंख्येवर पहिला फलंदाज गमावला तो महाराष्ट्र 11 संघांनी. फलंदाज बाद होतोय. सलामीला फलंदाज अर्थात
सचिनची खेळीमध्ये दुसरा फलंदाज या ठिकाणी मला माफ करा आणि सचिन सोलकर याची खेळी चव्हाणची खेळी इथे मात्र समाप्त होतोय आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये नवीन फलंदाज जयेश मैदानामध्ये गोलंदाजाला मिळाले यश मिळालं. यावेळी पुन्हा एकदा त्याच दिशेला चेंडू खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र चेंडू थांबत नाही. चेंडू जातोय मिडविकेट सीमारेषेच्या जवळून. हा चौकारासाठी 4 धावांचे योगदान. जयेश चव्हाण नवीन फलंदाज मैदान पाहिल्यावर चौथ्या क्रमांक राहिला फलंदाज. धावफलकात 4 वाढ झाली. धावफलकात धावन पोहोचल्या त्या 25 धावा व या मैदानाकडे पुढचा चेंडू. यावेळी मात्र अर्थातच स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला. मात्र गली क्षेत्रामध्ये 1 धाव मिळेल. 1 धाव घोषित मिळाली. 1 धाव संघाला मिळाली. 26 धावा धावफलक येतात. 2 फलंदाज गमावलेत आतापर्यंत 5 षटकांच्या या सामन्यामध्ये. महाराष्ट्र 11 संघाने खेळपट्टीचा पुरेपूर वापर जर कालच्या रजनीमध्ये कालच्या रात्रीमध्ये पाहिला तर धावा येत नव्हत्या. कारण गोलंदाजांनी वर्चस्व प्रस्थापित केलं होतं. या स्पर्धेमध्ये 60 धावांचा उच्चांक नोंदवला गेलाय आणि धावांचा निच्चांक जर तुम्ही पाहिला तर अर्थातच नरेश एलवन दादर संघाचा 20 धावा हा धावांचा निच्चांक नोंदवला गेला. यावेळी हा चेंडू मात्र हवेतून खेळण्याचा प्रयत्न केलाय. लॉफ्टेड शॉट तुम्हाला पाहायला मिळेल. लॉंग ऑन वर येतोय. आणखीन एक मोठा गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी. जयेश चव्हाण याची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11च्या घरामध्ये आणि एकूण धावफलकावर धावा येऊन पोहोचल्या 32 धावा. अजय शेलार गोलंदाज ज्याने पहिलं वैयक्तिक षटक फेकलं होतं. 10 धावा खर्च केलं होतं त्यांनी. आता मात्र दुसरं षटक इथे पाहतात संघाचं तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन हा गोलंदाज अतिथी कक्षाच्या एंडकडून पुन्हा एकदा जयेशसाठी. पुढचा चेंडू. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा चेंडू जातोय त्या मिडवे क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चुकीच्या निश्चितच निवड केली चेंडूची. इथे मात्र लॉंगॉनचं क्षेत्ररक्षक वाडिश लॉंगॉन येतोय. चेंडूची फेकी केली जाते. तोपर्यंत मात्र धावा मिळाल्यात. कारण खरं तर चेंडू अडवायला पाहिजे होता. मात्र जवळून हा चेंडू त्या खेळाच्या बाजूने गेला तो मिडविकेट क्षेत्रामध्ये आणि अर्थातच धावा मिळाल्या त्या 34 धावा. 2 बाद 34. तिसरे षटक मार्गस्थ मैदानामध्ये. पुढचा सामना अजमी टायगर्स विरुद्ध जॉली बॉईज मुंब्रा या 2 संघामध्ये असेल. हा चेंडू मात्र पहा गोलंदाजाच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातोय तो अर्थात मिड ऑफला. इथे लॉंगॉन क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार तोपर्यंत 1 धावेचं आणखीन एक योगदान दिलं गेलं. धावफलकात पुन्हा एकदा 1 वाढ होते. 3 षटकं समाप्त झालीत आणि 35 धावा धावफलकावर येतात. प्रत्येक षटकामध्ये साधारणतः जर आपण पाहिले तर या ठिकाणी धावा आल्या धावफलकावर त्या 35. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. प्रति षटक 11.66च्या सरासरी धावा संख्या धावफलकावर येते. अजय शेलार याची गोलंदाजी आपण पाहिलेत. या षटकामध्ये त्याने एकूण धावा खर्च केल्या त्या 13. पहिल्या षटकात 10 धावा आणि तर एकूण धावसंख्या या ठिकाणी आपण आपले 35 धावा धावफलकाला. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. खेळाचं पहिलं सत्र तुम्ही पाहताय. गोलंदाजीमध्ये बदल होईल. खरं तर सह्याद्री स्पोर्ट्सचं हे घरचं मैदान आणि या घरच्या मैदानावर एक निश्चित चांगलं क्रिकेट आपल्याला इथे पाहायला मिळेल दोन्ही संघामध्ये. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा दिल्यात. अजमी टायगर्स आणि जॉली बॉईज मुंब्रा या संघामध्ये पुढची लढत असणार आहे. 5 षटकांच्या समाप्तीबरोबर दोन्ही संघांना या ठिकाणी उपस्थित राहणं आवश्यक आहे याची नोंद घ्या. जाऊया आपण मैदानाकडे. नवीन षटक घेऊन गोलंदाज विरेश तावडे. ऑफ ब्रेक गोलंदाजी. पहिला चेंडू इथे मात्र आपण पाहता चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. हवेत आहे. वाडिश लॉंगॉनला क्षेत्र चेंडूवर येतोय. सुरेख इथे मात्र झेल घेतला गेला आणि विरेश तावडे यांना मिळालेलं आहे पहिलं यश. अर्थात पाकिस्तान संघाच्या इंजमाम उल हक परतला तो जयेश चव्हाण ज्याने
6 चेंडूमध्ये 14 धावांचं योगदान दिलं होतं. आणि नवीन फलंदाज महेश जाधव या ठिकाणी मैदानामध्ये. ठाणे तळाव परिसरामधला हा संघ तुम्हाला पाहायला मिळतात. अर्थात महाराष्ट्र 11 3 फलंदाज गमावल्यानंतर यशस्वी गोलंदाज या स्पर्धेसाठी ज्याने एक अतिशय चांगलं योगदान दिलं, अर्थात आयोजनामध्ये खूप चांगलं योगदान देणारे विरेश दादा या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्केट तुम्हाला पाहायला मिळते. ऑफब्रेक गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. जाऊया मैदानाकडे. डाव्या हाताने या ठिकाणी मात्र चेंडूला फॉलो थ्रोमध्ये पकडायचा होता. गोलंदाज यशस्वी ठरले नाही. चेंडू गेला तो अर्थातच यावेळी लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये 1 धावेचं योगदान मिळतं. 1 धाव संघाला मिळाली. चौथे षटक मार्गस्थ मैदानामध्ये असताना पुढच्या चेंडूसाठी पंचांच्या डावीकडून अर्थात डाव्या हाताने ही फिरकी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अतिशय सुंदर चेंडू पहा. गुडलेंग स्पॉटवर चेंडू पडला होता. उंची थोडीशी कमी ठेवली. फलंदाज पूर्णपणे बीट होतोय आणि उरलेलं काम अर्थात यष्टीशक करतोय. फिरकी गोलंदाजी म्हटल्यानंतर अर्थातच आपल्याला लगेच बिसन सिंग बेदी, चंद्रा, व्यंकटराघवन, प्रसन्न यांची आठवण होते. या ठिकाणी मात्र डावेष्टीच्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. स्क्वेअर लॉंगलेग क्षेत्रामध्ये 1 धाव घोषित मिळाली. 1 धाव संघाला येते आणि संघाची धावसंख्या 1ने वाढते. 3 गडी बाद धावफलका धावन पोचल्यात त्या 37 धावा. 37. त्यानंतर अर्थातच अनिल कुंबळे, हरभजन सिंग, आर अश्विन सारखे जबरदस्त गोलंदाज पाहायला मिळाले. या भारतीय संघाचा वर्चस्व तुम्हाला निश्चित पाहायला मिळाला. तो फिरकी गोलंदाजी ज्याने गाजवली. यावेळचा चेंडू हवेत आहे. पुन्हा एकदा लॉफ्टेड शॉट पाहायला मिळाला आहे. लॉंगरला मात्र या चेंडू जातोय सीमा पार आणि भिरकावलेला चेंडू षटकार 6 धावा. राष्ट्रवादी अर्थात शरदचंद्रजी पवार साहेब जे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आपल्याला पाहायला मिळाले. भारताचे माजी कृषी मंत्री, भारताचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, ज्यांनी संपूर्ण राजकारणामध्ये खूप चांगलं योगदान दिलं. महाराष्ट्राचा विकास हे ध्येय त्यांच्यासमोर पाहिलं आणि नामदार अर्थातच जितेंद्रजी आव्हाड साहेब, डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेबांचं देखील योगदान आपल्याला पाहायला मिळालं. या विभागाचा विकास या ठिकाणी मात्र आपण पाहताय 1 धाव येईल. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये 1 धावेचं योगदान मिळालं. संघाची धावसंख्या 1ने वाढते. धावफलका धाव येतात त्या 44. 24 धावफलका आल्या. षटक आपण पाहिलं 4 समाप्त झाल्यात. प्रति षटक 11च्या सरासरीने धावफलका आल्या त्या महाराष्ट्र 11 संघाच्या. तर महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लब संघाची धावसंख्या 4 षटकांमध्ये येथे 44. विरेश दादा तावडे यांच्या गोलंच्या पृथक्करण मी पाहिलं तर 1 विकेट त्यांनी मिळवला. 9 धावा त्यांनी खर्च केल्या. 26 धावा धावफलकाला शेवटचे षटक असेल आणि विनंती आहे आझमी टायगर्स आणि जॉली बॉयज मुंब्रा दोन्ही संघाच्या संघनायकांनी लगेच नाणेफेक कशी संपर्क साधायचा आहे. पुढचा सामना आझमी टायगर्स आणि जॉली बॉयज मुंब्रा या 2 संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा पुकार असेल दोन्ही संघांसाठी. शेवटचे षटक घेऊन गोलंदाज चला दोन्ही संघांनी यायचं आहे अन्यथा 5 धावांची पेनल्टी तुम्हाला मिळेल. आझमी टायगर्स आणि जॉली बॉयज मुंब्रा दोन्ही संघांना लगेच आयोजकांशी संपर्क साधायचा तुम्हाला विनंती आहे. जाऊया मैदानाकडे. यावेळी चेंडूला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. अर्थात चेंडू पाहतात गेलं बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये 1 धाव घोषित मिळते. 1 धाव मिळते संघाला. 45 धावा धावफलकावर येतात. खेळाचं पहिलं क्षेत्र आणि गोलंदाज आहे संदीप बनसोडे ज्यांचा हा चेंडू आपण पहिला उंच पुरेसे गोलंदाज. समोर मात्र डावखरे फलंदाज समोर खेळतात ते किरण सोलकर. पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने उजव्या यष्टीच्या काहीसा बाहेर चेंडू. इथे मात्र पंच आपले हात जमिनीत समांतर करतात. 1 धावेचं योगदान इथे मिळते. ते अर्थात महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लब हा ठाणे शहरात परिसरातला हा संघ इथे फलंदाजी करत असताना 8 ते 10 फलंचा रनअप तुम्ही पाहताय. यावेळी फटक्यामध्ये ताकद नव्हती. चेंडू आपण पाहतात तो गेला अर्थातच शॉर्ट मिड विकेटला जिथे क्षेत्रक्षक चेंडूवर येणार मिडाऊनवरून. तोपर्यंत 1 धावेचं आणखीन योगदान मिळालं. 47 धावा धावप्रकार या ठिकाणी येतात.
अर्थातच 3 फलंदाज गमावलेत ते महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लब संघाने सह्याद्री स्पोर्ट्स संघाविरुद्ध. आजमी टायगर्स आणि जॉली बॉयज मुंब्रा दोन्ही संघांना एक माझा आवाज तुमच्यापर्यंत जात असेल. आपण लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे. आता मात्र उजव्या हाताने फलंदाजी करणारा फलंदाज समोर आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, तितकं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, इथे मात्र स्ट्राईकच्या फलंदाजी नकार दिला आणि एक निर्धाव चेंडूची सांगता झाली. शेवटच्या षटक अतिशय चांगलं षटक फेकतोय गोलंदाज, कारण चांगली शेवटच्या षटकामध्ये ती निश्चित करामत असावी लागते, कसब असावी लागतात. कोणत्या प्रकारचे आखूटपे चेंडू फेकत नाही आहेत आणि फलंदाजाला पूर्णपणे बांधून ठेवण्याची ठेवलंय आणि यावेळी मात्र चेंडू हुक केलाय. अर्थातच शॉर्ट फाईनल क्षेत्रामध्ये एक धावेचं योगदान मिळेल. एक धाव मिळते संघाला. 48 धावा धावप्रकार आल्यात. शेवटचे षटक आपण इथे पाहतात. गोलंदाज संदीप बनसोडे आपल्या बॉलिंग मार्कवर पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने पुन्हा एकदा तयार आहेत. यावेळी ऑन ड्राईव्ह पुन्हा एकदा पाहायला मिळाली. जवळ जात फ्रंट फूट जात चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय, मात्र इथे पाहिलं दुसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न केला गेला आणि चुकीची फेकी इथे मला पाहायला मिळाली. यष्टीच्या दिशेने हा चेंडू फेकला आणि 3 धावा, 2+1 3 धावांचं योगदान. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावांचा बोनस मिळाला आणि या 3 धावांच्या माध्यमातून धावपलकर धावा येतात त्या 51. 3 बाद 51 चुकीचं फेकी इथे पाहायला मिळाली. कारण ऑन ड्राईव्ह तुम्हाला पाहिलं तर मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडूला पकडण्याचा प्रयत्न केला, थोडंसं चेंडू हातातून निसटला. गोलच्या दिशेने चेंडू फेकणं आवश्यक होतं. पण क्रिकेटमध्ये ह्या सगळ्या गोष्टी अर्थात घडत असतात, कारण क्रिकेटमध्ये जर आणि तर या शब्दांना क्रिकेटमध्ये स्थान नाही आहे. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर यावेळी मात्र चेंडूला पूल करायचा होता. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला, 1 धावीचं योगदान मिळालं. लेग बायचा इशारा पंचांचा येतोय आणि अशा प्रकारे षटक क्रमांक इथे आपण पाहिलं शेवटचं 5 षटक समाप्त झाले. धावपलकर धावा येऊन पोहोचल्या त्या 52 आणि 53 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं गेलंय. ते अर्थातच सह्याद्री स्पोर्ट्स संघासमोर. अर्थातच 3 फलंदाज इथे गमावल्यानंतर ही धावसंख्या धावपलकर नोंदवली. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज संदीप बनसोडे यांनी जी गोलंदाजी केली त्यामध्ये तब्बल त्यांनी धावा दिल्या त्या 7 धावा खर्च केल्या आणि अशा प्रकारे खेळाचं पहिलं सत्र समाप्त झालं. दुसरं सत्र सुरू होईल काही क्षणामध्ये आणि दुसऱ्या सत्रामध्ये क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडूपळीच्या युद्धामध्ये काय घडणार काय बिघडणार. प्रथमच आम्हाला जॉईंट होतात आजच्या या रजनीमध्ये अर्थातच बाळकुमचे समालोचक भरत पाटील सरांकडे मी घेऊन जाणार आहे. तर आजमी टायगर्स आणि जॉली बॉयज मुंब्रा संघ अजूनपर्यंत आपण या ठिकाणी नाणेफेकीसाठी आलेले नाहीत. आपण नाही आलात तर तुम्हाला अर्थात 1 षटक कमी दिलं जाईल पेनल्टीच्या माध्यमातून किंवा 5 धावा कमी केल्या त्याची नोंद घ्यायची आहे. तर आजमी टायगर्स या ठिकाणी आलेला आहे, मात्र जॉली बॉयज मुंब्रा संघ अजूनही या ठिकाणी आलेले नाही आहेत. चला नाणेफेकीसाठी त्वरित यायचं कारण खेळाचं पहिलं सत्र इथे समाप्त झालंय. लगेच आमच्या अतिथीकडे आयोजकांशी संपर्क साधायचा आहे, अन्यथा पेनल्टीला तुम्हाला सामोरं जावं आणि एवढ्या मोठ्या क्रिकेट्समध्ये पेनल्टीला सामोरं जाणं ही अतिशय चांगली गोष्ट नाही आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. तर या खेळाच्या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडूबाच्या युद्धामध्ये या ठिकाणी काय घडणार काय बिघडणार दुसऱ्या सत्रामध्ये याचं धावतं होण्यासाठी मी घेऊन जातोय बाळकुमचे आमचे समालोचक भरत पाटील सरांकडे. ओ भरत पाटील सर, पण तत्पूर्वी ऐकूया डीजेच्या माध्यमातून मराठी कोळी गीतं.
संगणक प्लेइंग लिस्ट द्यायची आहे. नाणेफेक या ठिकाणी काही क्षणात संपन्न होईल. खेळाचं दुसरं सत्र काही क्षणातच आपण पाहणार आहात. अर्थात नामदार चषक 2022 मध्ये उपस्थित मान्यवर सर्व क्रिकेट रसिक आणि खेळाडूंचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. जॉली बॉईज मुंब्रा संघ आपल्यासाठी हा शेवटचा कॉल असेल. जॉली बॉईज मुंब्रा संघनायक पहा, पेनल्टीला सामोरं जावं लागेल. या मोठ्या स्पर्धेमध्ये पेनल्टीला सामोरं जावं लागणं हे आयोजकांना अर्थातच ते आवडत नाही आहे, परंतु नाईलाज आहे. तुम्ही आत्तापर्यंत तुम्हाला 4 ते 5 वेळा आवाज दिलेला आहे. वेळेचं बंधन तुम्ही पाळायचं आहे, कारण ठराविक वेळेमध्ये या ठिकाणी आम्हाला 7 सामने कव्हर करायचे आहेत. कुठली टीम आहे? आजमी तो नाही आला. जॉली बॉईज मुंब्रा संघ चला या लवकर. तर जाऊया आपण खेळाच्या दुसऱ्या सत्राकडे आणि या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर काय घडणार, काय बिघडणार, कोणता संघ या ठिकाणी दुसऱ्या फेरीत प्रवेश करेल याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी प्रथमच आमच्यासोबत जॉईन होतात बालकुमचा एक अतिशय गोड आवाज भरत पाटील सर यांना. ओव्हर टू भरत पाटील. हॅलो हॅलो हॅलो. धन्यवाद काका सर. नामदार चषक 2022 आदरणीय सन्माननीय महाराष्ट्र गृहनिर्माण मंत्री नामदार जितेंद्र आव्हाड साहेबांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आली ही भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा. रजनी क्रिकेट स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचे, मान्यवरांचं व खेळाडूंचं हार्दिक हार्दिक स्वागत. चालू असणारी पहिली मॅच आपण पाहतोय. पहिल्या फेरीतील पहिली मॅच सह्याद्री स्पोर्ट्स कळवा विपक्ष महाराष्ट्र 11 ठाणे दरम्यान रंगणारी ही मॅच. सह्याद्री संघाने नाणेफेकीचं कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि आमंत्रित केलं होतं महाराष्ट्र संघाला फलंदाजीसाठी. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 51 धावा धावफलकावरती लगावण्यात आल्या. 52 धावांचं लक्ष ठेवलंय ते म्हणजे सह्याद्री स्पोर्ट्स संघासमोर. जॉली बॉईज मुंब्रा आपल्याला शेवटचा निर्वाणीचा पुकार असणार आहे. जर आपण लवकरात लवकर टॉस करण्यासाठी आला नाहीत तर आपल्याला पेनल्टीचा सामोरा करावा लागेल. 2 दिवस खूप चांगल्या पद्धतीने या स्पर्धेचं, या सामन्यांचं आयोजन करण्यात आलं. कोणत्याही संघाला पेनल्टीचा सामोरा करावा लागला नाहीये. तरी आमची सुद्धा तीच, तुम्ही सुद्धा तीच दक्षता घ्यायची आहे की तुम्हाला सुद्धा पेनल्टी लागू नये. याच कारणास्तव आपण जरासं लवकर यायचं आहे. रजनी क्रिकेट स्पर्धा आहे. आम्ही नेहमीच सांगत असतो, जर सामनासाठी आपल्याला वेळ जो दिलेला असतो त्या वेळेच्या 15 मिनिटं तरी आपण अगोदर यायला हवं. काय स्पर्धा आयोजित केली आहे. अतिशय देखणी आणि भव्य दिव्य अशी ही क्रिकेटची रजनी स्पर्धा माननीय डॉक्टर श्री जितेंद्र आव्हाड साहेबांच्या संकल्पनेतून पर्व ही दुसरं आणि याही वर्षी ही स्पर्धा देशासाठी नेहमी लढणाऱ्या व आपण सर्व सुरक्षित राहावे म्हणून 24 तास भारताच्या सीमेवरती डोळ्यात तेल घालून आपली रक्षा करणाऱ्या भारतीय सेनेच्या कार्याला मानवंदना देण्यासाठी आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा. कौतुक करायला हवं कुमारी सौ पूजा राजू शिंदे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेली स्पर्धा. तसेच राजूदादा शिंदे, नेहमीच आम्ही त्यांना सह्याद्री स्पोर्ट्सच्या वतीनं खेळताना पाहिलं. यावेळेस क्रिकेटवरती इतकं प्रेम आहे ना राजूदादांचं, हे या स्पर्धेतून दिसून येतं. रजनीची क्रिकेट स्पर्धा ठाणे नगरीमध्ये खूप कमी रजनी क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यान वळूया मॅचकडे. पुन्हा एकदा निर्वाणीचा इशारा आहे तो अर्थात जॉली बॉईज मुंब्रा, कारण दोन्ही संघ हे मुंब्रा परिसरातले आहेत. आजमी टायगर्स संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. जॉली बॉईज मुंब्रा संघाचे संघनायक अजूनही इथे आलेले नाहीत. कृपया त्वरित आमच्या नाणेफेक कशा संपर्क साधा आणि जाऊया आपण खेळाच्या दुसऱ्या सत्राकडे. ऐकूया भरतजी पाटील यांना. धन्यवाद सर. तर सलामीची जोडी नॉन स्ट्रायकिंग एंडला संदीप आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज संतोष. स्ट्रायकर गोलंदाज राहुल. पहिलाच बॉल यावेळेस मात्र देखना स्ट्रोक आणि तितकंच दर्जेदार इथे झेल टिपला जातोय. पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त करत असताना राहुल.
मात्र काय झेल टिपला राहुल, अप्रतिम झेल. या स्पर्धेतील उत्कृष्ट झेल म्हणून नक्कीच या झेलची आम्ही वारंवार ग्वाही देऊ. दरम्यान पहिल्या चेंडूवरती इथे सफलता प्राप्त करत असताना राहुल, गोल्डन डक वरती बाद होत असताना संतोष, 52 धावा डिपेंड करत असताना मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक हाताळतोय राहुल. मात्र काय गोलंदाजी होतीये. पुन्हा एकदा राईट टर्म ओव्हर दी विकेटने यावेळेस न्यू बॅट्समन अजय शेलार. यावेळेस पहा ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेरचा बॉल वाईट शॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न, अफलातून गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये नक्कीच जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न असतो फलंदाजांचा. मात्र यावेळेस अशा परिस्थितीमध्ये 2 चेंडू निर्धाव टाकतो गोलंदाज राहुल. काय गोलंदाजी होतीये. अचूक टप्पा आणि वेधक मारा. इथे वेग सुद्धा चांगला आहे आणि नियंत्रण सुद्धा खूप चांगलं आहे गोलंदाजीवरती. यावेळेस डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न अलॉन दी कार्पेटने खेळून काढतोय. दरम्यान एक धाव नक्कीच घेतली जाते अजय शेलार यांच्या माध्यमातून आणि एखाद्या वेळे इथे स्वतःचं आणि संघाचं धाव फलकाचा श्रीगणेश होतोय. सह्याद्री स्पोर्ट्स कळवा धावा चेस करत असताना आपण पाहतोय 52 धावांचं टार्गेट सेट केलंय. तो म्हणजेच महाराष्ट्र 11 स्पोर्ट्स या संघाने. आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना पहिलं फलंदाज संतोष मात्र खूप स्वस्त्यामध्ये माघारी परतलाय. यावेळेस मात्र क्रमांक 2 आणि क्रमांक 3चा फलंदाज संदीप आणि अजय या दोन फलंदाजांवरती संपूर्ण दारोमदार असणार आहे. चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. दरम्यान थोडं क्षेत्रक्षणामध्ये बदल करत असताना, कारण डावखुरा फलंदाज ज्यावेळेस स्ट्रायकिंग एंडला येतो ना त्यावेळेस नक्कीच थोडीशी दुखापत असते क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी. दरम्यान यावेळेस लोअर फुल टॉस स्वतः फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवतोय गोलंदाज. चांगली चांगली गोलंदाजी, आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी आहे. फलंदाजांना इथे मोठे फटके खेळण्यापासून वंचित ठेवलंय या गोलंदाजाने. कौतुक करायला हवं महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लब संघाचा राहुल गोलंदाज. अफलातून गोलंदाजी. मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक हाताळतोय. फक्त आणि दोन क्षेत्ररक्षक आपण पाहतोय 38 सर्कलच्या बाहेर. एक डीप मिड विकेट रिझम मध्ये, एक डीप लॉंग ऑन रिझम मध्ये. मात्र यावेळेस पहा ऑफ स्टिकच्या खूपच बाहेरचा बॉल. यावेळेस लाईन खूप खराब. पंचांकडून वाईट +1 22 अशा 2 धावा नक्कीच देऊन जातील त्या म्हणजे सह्याद्री संघाला. तर 2 धावेने आता मात्र धाव फलकावरती धावा अंकित होत असताना 3 धावा 1 गडी बाद 3 अशी धावसंख्या सह्याद्री स्पोर्ट्स कळवा या संघाची. जवळजवळ 10.30च्या सरासरीने जायचंय. यावेळेस मात्र देखना स्ट्रोक बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि यावेळेस चेंडू ट्रॅव्हल होतोय काव कॉर्नर रिजनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. चार धावा येत आहेत. खूप चांगली फलंदाजी संदीप. एक भरवशाचा फलंदाज म्हणून नक्कीच ज्याच्याकडे पाहिलं जातं सह्याद्री संघाचा. दरम्यान यावेळेस मात्र 4 धावेने आपलं खातं खोलत असताना यावेळेस पहा आणखीन एक बिग करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक आणि इथे मात्र बाद. आणखीन एक विकेट.
पहिलं षटक इथे जवळपास समाप्त झालेलं आहे. चला जॉली बॉईज मुंब्रा संघ या नाणेफेकीसाठी. ओटू भरत पाटील सर. धन्यवाद सर. खूप चांगलं समालोचन गेल्या 2 दिवसांमध्ये आपण ऐकता येतं काका म्हात्रे सरांच्या माध्यमातून. तर मग यावेळेस दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतो गोलंदाज अजय. नॉन स्ट्रायकिंग एंडला अजय, स्ट्रायकिंग एंडला अजय. अजय शेलार स्ट्रायकिंग एंडला 7 धावांवरती आतापर्यंत रोखून ठेवलंय ते म्हणजे सह्याद्री संघाला. दरम्यान अजय पुन्हा एकदा सज्ज होत असताना यावेळेस फुल टॉस बॉल भिरकवण्याचा प्रयत्न होता, मात्र व्यवस्थित एलिव्हेशन होत नाहीये. बॅटच्या वरच्या बाजूला चेंडू आदळतोय. दरम्यान 1 धाव मिळते. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना फुल टॉस बॉल होता हा चेंडू. नक्कीच या चेंडूवरती 4 किंवा 6 धावांची मोहर लागायला हवी होती, मात्र तितक्याशा तयारीमध्ये नव्हता फलंदाज. खूप वेगाने चेंडू यावेळेस ट्रॅव्हल झाला. दरम्यान पुन्हा एकदा सज्ज होत असताना अजय यावेळेस गती परिवर्तन केलं होतं, फिंगर रोल केलं होतं. दरम्यान अलॉन कार्पेंटर खेळून काढतोय. दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण डीप मिड विकेट रिझम मध्ये. दरम्यान आणखीन 1 धाव इथे ऍड केली जाते स्कोअर कार्ड वरती. 9 धावा धाव फलकावरती. संत आणि सावध गतीने इथे धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय सह्याद्री स्पोर्ट्स कळवा या संघाला, कारण 52 धावा लगवायच्या आहेत. 52 धावांचा टार्गेट सेट केलाय महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लब ठाणे या संघाने, आणि त्या डिपेंड करत असताना मात्र काय गोलंदाजी होतीये. अचूक टप्पा आणि भेदक माऱ्यावरती गोलंदाजी. पुन्हा एकदा अजय टू अजय. यावेळेस लोअर फुल टॉस पायचीची अपील, मात्र इथे अपील फेटाळून देत आहेत पंच. दरम्यान डॉट डिलिव्हरी. चांगली गोलंदाजी. ज्या प्रकारची गोलंदाजी झाली होती राहुलची, त्याच प्रकारची गोलंदाजी यावेळेस अजय या गोलंदाजाच्या माध्यमातून. अफलातून गोलंदाजी. 9 धावसंख्या आणि 2 विकेट अशी धावसंख्या आहे सह्याद्री स्पोर्ट्स कळवा या संघाची. 52 धावा चेस करायच्या होत्या. असं वाटलं होतं की पहिलं षटक जर चांगलं गेलं असतं ना सह्याद्री संघासाठी. यावेळेस मात्र देखना स्ट्रोक वरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, मात्र इथे झेलची संधी होती. झेल ड्रॉप होतोय. आयुष्यमान भवचा आशीर्वाद इथे अजय शिंदे या फलंदाज झाला. मात्र पाहूया या संधीचं सोनं करेल का फलंदाज. दरम्यान दुहेरी आकड्यामध्ये प्रवेश करत असताना सह्याद्री संघ 10 धावा धाव फलकावरती. दरम्यान पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज अजय. 5वा बॉल. यावेळेस मात्र देखना स्ट्रोक, मात्र मिस टायमिंग आहे. झेलची संधी आणि इथे मात्र चांगला झेल. आणखीन 1 विकेटचं पतन. अजयला परतावं लागतंय डगआउटच्या दिशेने. चांगलं त्यांच्या माध्यमातून गुणलेखन. 4 दिवस चालणारी स्पर्धा नामदार चषक 2022 अतिशय दिमागदार सोहळ्यामध्ये या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं, आणि उद्याला आपण मेगा फायनल डे मध्ये जाणार आहोत. दरम्यान लास्ट गो. यावेळेस मात्र बिग करण्याचा प्रयत्न. आणखीन 1 मिस टायमिंग स्ट्रोक आहे. झेलची संधी आणि इथे पहा आणखीन 1 बॅक टू बॅक दुसरं विकेटचं पतन. सह्याद्री स्पोर्ट्स कळवा या संघाची, म्हणजे थोडंसं बॅकफूट वरती पाहायला मिळतोय सह्याद्री स्पोर्ट्स कळवा हा संघ. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण वळूया टॉस बॉक्स मध्ये.
थोडंसं बॅकफुटवरती पाहायला मिळतोय सह्याद्री स्पोर्ट्स कळवा हा संघ, कारण सलामीचे आलेली जोडी संतोष आणि संदीप, मात्र या दोन फलंदाजांनी थोडंसं निराश केलं. संदीपच्या बॅटमधून आपण नक्कीच एक चौकार पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र अजय शेलार आले, अजय शिंदे आले आणि या फलंदाजांनी सुद्धा काही मोठं योगदान दिलं नाही आपल्या संघासाठी. दरम्यान 10 या धावसंख्येवरती 4 गडी बाद. दरम्यान तिसरं षटक यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज राहुल, ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं, यशस्वी षटक हाताळलं होतं, फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या, 1 गडी बाद केलं होतं. 2 गडी बाद केले होते. दरम्यान त्याच गोलंदाजाची वर्णी यावेळेस क्रमांक 3चं षटक हाताळण्यासाठी. उर्वरित 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि आता धावा हव्या असतील त्या म्हणजेच 42 धावा विजयासाठी. यावेळेस फुलोरलेनचा बॉल होता. खूप चांगली गोलंदाजी, खूप चांगली गोलंदाजी. नक्कीच हे षटक झाल्यानंतर आपण वळणार आहोत टॉस बॉक्स मध्ये. तर खूप चांगली गोलंदाजी राहुल यांच्या माध्यमातून. पहिलं षटक जसं हाताळलं होतं त्याच प्रकारची गोलंदाजी यावेळेस सुद्धा. गोल्डन स्पॉट्सवरून चेंडू. यावेळेस मात्र देखना स्ट्रोक, मात्र इथे आणखीन एक विकेटला परतावं लागतंय माघारी. बॅक टू बॅक तिसरा फलंदाज आउट. थोडंसं थांबवतोय भरत पाटील सरांना. जाऊया आपण नाणेफेक कक्षामध्ये. अजमी टायगर्स आणि जॉली बॉईज मुंब्रा या दोन मुंब्राच्या संघामध्ये ही नाणेफेक होते. सन्माननीय सचिनजी भोसले सरांच्या शुभ हस्ते या दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. आणि नाणेफेकीचा निर्णय या ठिकाणी मात्र जॉली बॉईज मुंब्रा संघाने जिंकले. आपण नाणेफेक जिंकली. प्रथम काय घेणार या 5 षटकामध्ये? हम लोग पहले बैटिंग करेंगे. बैटिंग करते टाइम आप ये 5 ओवर में कितने रन्स तक अपना लक्ष्य रखेंगे? 5 ओवर में ज़्यादा से ज़्यादा कोशिश करेंगे, क्योंकि अपने मुमरा की टीम आपको मालूम है कैसा वो खेलते हैं. उस हिसाब से हम लोग ज़्यादा से ज़्यादा कोशिश करेंगे रन बनाने की. ठीक आहे, आपके लिए शुभकामने. यानंतर आपण जातोय अर्थात अजमी टायगर्स आपल्या वाट्याला अर्थातच नाणेफेक हरल्यानंतर आपल्या वाट्याला अर्थातच या ठिकाणी फलंदाजी येईल. तर आपण किती धावांचं योगदान द्याल? फील्डिंग आहे आपली, त्यांनी बॅटिंग घेतली. फील्डिंग बॅटिंग बोला उसने. तर किती धावांपर्यंत तुमचं लक्ष असेल? 50 ते 55 पर्यंत. 50 ते 55. अर्थातच आपल्याकडे वेळ फार कमी आहे. आयोजन कसं वाटतं आमचं? खूप सुंदर आयोजन आहे. दरवर्षी असं आयोजन प्रत्येक वर्षी वाढत चालले. चांगलं आयोजन असतात प्रत्येक वर्षी. तर तुम्हाला देखील हार्दिक शुभेच्छा देऊया आणि जाऊया पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये. ऐकूया भरत पाटील सरांना. धन्यवाद काका सर. यावेळेस मात्र देखना स्ट्रोक लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 बाउन्स सीमा रेषा पार चौकार. जॉली बॉईज संघ आपली देखील प्लेइंग लिस्ट आपण द्यायची आहे. जॉली बॉईज विरेश तावडे ऑन फायर. 15 धावसंख्येवरती. यावेळेस मात्र रिडिंग एज होती, झेलची संधी होती, मात्र इथे विकेट किपर थोडीशी चूक करत असताना मात्र 1 धाव इथे डिक्लेअर पद्धतीने दिली जाते सह्याद्री स्पोर्ट्स कळवा या संघाला. विरेश मधल्या फळीतील हा फलंदाज मात्र एक चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. 16 या धावसंख्येवरती मजल मारत असताना सह्याद्री स्पोर्ट्स कळवा संघ चांगली फलंदाजी करावी लागेल. या स्पर्धेमध्ये आपलं भवितव्य टिकवून ठेवायचं असेल तर विरेश या फलंदाजाला. यावेळेस मात्र पहा लाईन खूप खराब. ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेरचा बॉल, मात्र इथे वाईटचा इशारा येतोय पंचांकडून. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर 17 धावसंख्या धावफलकावरती सह्याद्री स्पोर्ट्स कळवा या संघाला मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करायची असेल ना तर विरेश या फलंदाजाला मात्र खेळपट्टीवरती चांगली फलंदाजी करायला लागेल. दरम्यान
यावेळेस मात्र देखना स्ट्रोक मात्र मिस टायमिंग आहे, झेलची संधी आणि इथे मात्र वीरेशला सुद्धा परतावं लागतंय माघारी. समालोचक कळवा नगरीतील 17 धावा धावफलकावरती. तीन षटकांचा खेळ इथे संपन्न झालेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 6 गडी बाद 17 अशी धावसंख्या सह्याद्री स्पोर्ट्स कळवा या संघाची. थोडासा बॅकफुटवरती पाहायला मिळतो सह्याद्री संघ, कारण 52 धावांचा पाठलाग करायचा होता. पहिल्या षटकामध्ये धावा फक्त आणि फक्त आल्या त्या म्हणजे 7. तदनंतर मात्र काय गोलंदाजी केली आहे ते म्हणजेच अजय या गोलंदाजाने अफलातून गोलंदाजी. फक्त आणि फक्त 2 धावा 3 धावा दिल्या आणि 2 गडी बाद केले. तदनंतर पुन्हा एकदा राहुल या गोलंदाजाची वर्णी लागली. अफलातून गोलंदाजी. 2 षटकाच्या स्पेलमध्ये राहुल या गोलंदाजाने फक्त आणि फक्त 14 धावा खर्च केल्या आणि 3 गडी बाद करण्याचं यश संपादन केलं. दरम्यान 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि आता मात्र 12 चेंडूंमध्ये धावा करायच्या असतील त्या म्हणजे सह्याद्री संघाला त्या म्हणजे 35 धावा. 12 चेंडू आणि 35 धावा, जवळजवळ 17-17च्या सरासरीने पाठलाग करावा लागेल या धावसंख्येचा. दरम्यान यावेळेस मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती नवीन गोलंदाज समय. बारा चेंडू आणि 36 धावांचं लक्ष असणार आहे. जवळजवळ 18च्या सरासरीने जायचंय म्हणजे कळवा संघाला. दरम्यान यावेळेस पहा खूपच खराब गोलंदाजी. स्वेर मारा यावेळेस गोलंदाज समय या गोलंदाजाकडून होत असताना. दरम्यान एका धावेने धावसंख्या पुढे सरकत असताना 18 धावा धावफलकावरती. 12 चेंडू आणि 35 धावा. आता मात्र विजयासाठी यावेळेस मात्र फुलरलेनचा बॉल होता, भिरकावून दिलाय ऑन साइडला. मात्र इथे सुद्धा मिस टायमिंग आहे. आणखीन एक विकेटचं पतन. बॅट्समन आउट. सात गडी बाद 18 अशी धावसंख्या सह्याद्री स्पोर्ट्स कळवा या संघाची. काय गोलंदाजी होतीये. महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लब ठाणे अफलातून गोलंदाजी. प्रत्येक गोलंदाज 100% देण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र पहा आणखीन एक विकेटचं पतन. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज आउट. पाहायला मिळतंय सह्याद्री स्पोर्ट्स कळवा या संघाकडून कोणताही फलंदाज खेळपट्टीवरती टिकून राहण्याचा प्रयत्न करत नाहीये. आल्या आल्या मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नामध्ये इथे 2 चेंडूवरती बॅक टू बॅक 2 फलंदाज आउट झाले. हॅट्रिकची संधी आहे. पाहूया हॅट्रिकच्या पायथ्यावरती गोलंदाज समय. हॅट्रिक बॉल. यावेळेस मात्र गती परिवर्तन केलं होतं. फुल टॉस बॉल होता. मात्र फक्त दिशा देण्याचं काम. यावेळेस एक धाव नक्कीच घेऊन इथे धावफलक थोडंसं पुढे सरकवण्याचा प्रयत्न. तर म्हणजे जो योगेश आणि आदित्य हे 2 फलंदाज यावेळेस खेळपट्टीवरती. विवेक आणि आदित्य हे 2 फलंदाज. पाहूया कशा प्रकारे या धावफलकाला पुढे नेण्याचं काम करतील काय 2 फलंदाज. यावेळेस पहा बॅक टू द बॉलर आणि यावेळेस मात्र स्वतः फॉलो थ्रू मध्ये जेल्ड टिपत असताना गोलंदाज समय. प्रथम फलंदाजी करत असताना 5 षटकांच्या समाप्तीनंतर 52 धावा लगावल्या गेल्या महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लब ठाणे या संघाकडून आणि 53 धावांचा टार्गेट डिपेंड करत असताना
मात्र 9 गडी बाद केले तर फक्त आणि फक्त 18 या धावसंख्येवरती रोखून ठेवलंय सह्याद्री संघाला. अफलातून गोलंदाजी ऑलआउटच्या पायथ्यावरती सह्याद्री स्पोर्ट्स कळवा हा संघ. दरम्यान समय पुन्हा एकदा यावेळेस मात्र पहा चेंडू पडल्यानंतर थोडासा आतल्या दिशेने वळताना पाहायला मिळालं. शरीराचा वेध घेत असणारा हा बॉल डॉट डिलिव्हरी निर्धाव चेंडूची सांगता चांगली गोलंदाजी पाहायला मिळतंय समय या गोलंदाजाकडून. 4 चेंडू हाताळले फक्त आणि फक्त 1 धाव त्यांनी खर्च केली ती सुद्धा अतिरिक्त. दरम्यान यावेळेस फुलरलेनचा बॉल होता हलक्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न फक्त आणि फक्त सन्मान देण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. दरम्यान इथे डॉट डिलिव्हरी निर्धाव चेंडूची सांगता. दरम्यान मान्यवरांची इथे उपस्थिती आम्हाला लाभत असताना वेलकम. नामदार चषक 2022 मध्ये आलेल्या सर्व प्रमुख अतिथींचं हार्दिक हार्दिक स्वागत. दरम्यान वळूया मॅचकडे. चालू असणारी मॅच आपण पाहतोय पहिल्या फेरीतील पहिली मॅच आजच्या दिवसातील सह्याद्री स्पोर्ट्स कळवा विपक्ष महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लब ठाणे या दोन बलाढ्य संघांमध्ये चाललेला हा रंगतदार सामना. आणि या सामन्यामध्ये आता समीकरण उरलंय ते म्हणजे 6 चेंडूंचं आणि 6 चेंडूंमध्ये धावा हव्या असतील विजयासाठी त्या म्हणजे 34 धावा. 6 चेंडू आणि 34 धावा. यावेळेस करण शेवटचा अखेरचा निर्णायक षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. तर शेवटची जोडी आपण पाहतोय खेळपट्टीवरती योगेश आणि राहुल. स्ट्रायकिंग एंडला योगेश, नॉन स्ट्रायकिंग एंडला राहुल. 6 चेंडू आणि 34 धावा. 6 चेंडू आणि 34 धावा. दरम्यान करण शेवटचं निर्णायक षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड द विकेटने यावेळेस टॅप पद्धतीचा हा स्ट्रोक पॉइंटरिझम मध्ये खेळून काढतोय. दरम्यान इथे 1 धाव नक्कीच घेतली जाते. एका धाव्याने धाव फलक पुढे सरकतोय. 20 धावा धाव फलकावरती. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 33 धावा हव्या असणाऱ्या विजयासाठी. 5 चेंडू आणि 33 धावा. रजनी क्रिकेटची स्पर्धा आणि रजनी क्रिकेट स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं मान्यवरांचं खेळाडूंचं हार्दिक हार्दिक स्वागत. दरम्यान यावेळेस पहा बॅकफुटवरती जाऊन कट करण्याचा प्रयत्न मात्र इथं स्लिप तैनात करण्यात आलेली आहे महाराष्ट्र स्पोर्ट्स कळवा या संघाकडून. दरम्यान डॉट डिलिव्हरी निर्धाव चेंडूची सांगता चांगली गोलंदाजी. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 33 धावा आता हव्या असणाऱ्या विजयासाठी फक्त आणि फक्त औपचारिकता उरलेली आहे. सामन्यामध्ये जवळजवळ विजयाच्या उंबरठ्यावरती आहे महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लब ठाणे हा संघ. यावेळेस फुलरलेनचा बॉल होता खोदून खेळून काढण्याचा प्रयत्न बचावात्मकरित्या खेळून काढतायत. आदरणीय सन्माननीय सौ वृथा आवड वहिनींचं इथे आगमन झालेलं आहे. हार्दिक हार्दिक स्वागत. आणि आजच्या दिवसामध्ये खूप मान्यवरांची उपस्थिती आम्हाला लाभणार आहे. तर यावेळेस मात्र 1 धाव देऊन जातीये सह्याद्री संघाला. 9+1 अशा 2 धावा नक्कीच देऊन जातील सह्याद्री संघाला. खूप चांगलं स्पर्धेचं आयोजन महाराष्ट्र गृहनिर्माण मंत्री नामदार चषक 2022 माननीय श्री जितेंद्र आव्हाड साहेबांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा देशासाठी नेहमी लढणाऱ्या व आपण सर्व सुरक्षित राहावे म्हणून 24 तास भारताच्या सीमेवरती डोळ्यात तेल घालून आपली रक्षा करणाऱ्या भारतीय सेनेच्या कार्याला मानवंदना देण्यासाठी आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा. भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा. विरेश तावडे सर आपण कुठे असाल तर आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. विरेश तावडे सर. दरम्यान वळूया मॅचकडे. फक्त आणि फक्त औपचारिकता या सामन्यामध्ये. दरम्यान शेवटचे 2 चेंडू शिल्लक. यावेळेस मात्र बॅकफुटवरती गेले कट करण्याचा प्रयत्न मात्र इथे झेलची संधी होती. खूप चांगला प्रयत्न मात्र इथे 1 धाव नक्कीच देऊन जाईल म्हणजे सह्याद्री संघाला. दरम्यान जॉली बॉईज आपली प्लेइंग लिस्ट आपण द्यायची आहे. जॉली बॉईज मुमरा. दरम्यान लास्ट टू गो शेवटचा बॉल
इथे मात्र पहा पुन्हा एकदा बॅकफुटवरती जाऊन कट करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र फक्त एकच धाव दिली जाईल ती म्हणजे सह्याद्री संघाला. हार्डलक सह्याद्री संघ, आपण मात्र या स्पर्धेमध्ये आपला सहभाग दर्शवला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि बेस्ट ऑफ लक. महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लब ठाणे, आपण दुसऱ्या फेरीमध्ये नक्कीच दाखल झाला तर त्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर होऊया नेक्स्ट